नमस्कार. पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. तामिळनाडूमध्ये पुराचा सर्वात मोठा फटका बसलेल्या चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवेल्लूर या जिल्ह्यांमध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. चेन्नई शहरातलं साचलेलं पाणी वेगानं ओसरायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त 3 जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि तामिळनाडूसाठी अतिरिक्त 1,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान पूरग्रस्त भागामध्ये मदत आणि बचाव कार्याला वेग आला असून 20 टन मदत सामुग्री आणि औषधांचा साठा घेऊन नौदलाचं INS ऐरावत हे जहाज चेन्नईत याआधीच दाखल झालं आहे. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठीही 200 जणांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. लष्कराच्या 9 तुकड्याही त्यांच्याबरोबर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या 24 तुकड्या, हवाई दलाची 4 हेलिकॉप्टर्स आणि तटरक्षक दलाची 2 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. तामिळनाडूमधल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत महाराष्ट्र तिथल्या जनतेच्या सोबत असून सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये शिकत असलेले महाराष्ट्रातले 150 विद्यार्थी तिथं अडकून पडले आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी बंगळुरूवरून 2 बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर घरी परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. भारतीय लघु उद्योग विकास बँकेनं मेक इन इंडिया सॉफ्ट लोन फंड सुरू केला असून याचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लाभ घेता येईल. अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्ज वाटप करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या मिशन इंद्रधनुष्य या बालकांसाठीच्या लसीकरण अभियानाच्या अंमलबजावणीविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज लोकसभेत माहिती दिली. देशातल्या निवडक 352 जिल्ह्यांमध्ये या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेत आज विविध प्रश्नांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री V.K. सिंह यांच्या कथित विधानावरून त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत बसपा सदस्य हौद्यात उतरले. त्याचवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कथित वादग्रस्त विधानावरून कारवाईची मागणी करत समाजवादी पार्टीचे सदस्यही हौद्यात उतरले. या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या नेतृत्वविषयक परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या प्रगतीमध्ये राज्यांची महत्त्वाची भूमिका आहे. केवळ केंद्रामुळे नव्हे तर राज्यांच्या सहकार्यानंच देशाची प्रगती होईल, असं पंतप्रधान म्हणाले. आपण एकमेकांच्या साथीनं खांद्याला खांदा भिडवून वाटचाल केली तर त्याचा सुपरिणाम निश्चितच दिसेल, असंही ते म्हणाले. राज्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आपल्या सरकारनं केंद्रात राज्यांसाठी विशेष विभाग उघडण्याबरोबरच अनेक पावलं उचलल्याचंही पंतप्रधान म्हणाले. राज्यातल्या नवनिर्मित 2 नगर परिषदा आणि 18 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या 10 जानेवारीला मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत दिली. 10 नगर परिषदांमधल्या 16 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठीही 10 जानेवारीलाच मतदान होणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी 11 जानेवारीला होणार आहे. पोटनिवडणुकांसह एकूण 364 जागांसाठी मतदान होणार असून आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड आणि शेवगाव या 2 नगर परिषदांबरोबर रायगड, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या 18 नगरपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. 10 ते 17 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून 18 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. नौदलाचा आज 44वा वर्धापन दिन आहे. 1971 साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय नौदलानं 3 आणि 4 डिसेंबरच्या मध्यरात्री गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा होतो. नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योती इथं 3ही लष्कर प्रमुखांनी आज हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. नौदल प्रमुख रॉबिन के धवन यांनी नौदलाच्या समर्पित भावनेचा यावेळी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शक्तिशाली आणि पराक्रमी नौदलाचा देशाला अभिमान वाटतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पर्यटन स्थळं सुंदर असण्याबरोबर स्वच्छ असतील तर जास्तीत जास्त पर्यटक या पर्यटन स्थळांकडे वळतील, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आजपासून स्वच्छता अभियान हाती घेतलं आहे. 9 तारखेपर्यंत चालणाऱ्या अभियानांतर्गत अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, खुलताबाद या पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी आलोक वैष्णव यांनी अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
बीबी का मकबरा परिसरातून स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली। स्वच्छतेच्या घोषणा देऊन स्वच्छतेबाबत जागृती करणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते। अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी या परिसरातला कचरा गोळा करून ओला आणि सुका कचरा वेगळा केला। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल होणाऱ्या त्यांच्या अनुयायांसाठी मुंबई महापालिका यावर्षीही विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवत असून त्यांचा आढावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला। मुंबईबाहेरून येणाऱ्या अनुयायांकरता आरोग्य तपासणी, भोजन मंडप, वैद्यकीय सेवा, पिण्याचं पाणी, फिरती शौचालय इत्यादी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। पोलीस विभागानं दिलेल्या सूचनांची दखल घेऊन अनुयायांनी महापालिकेला सहकार्य करावं, आपल्याबरोबरच्या वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, तसंच रांगेतून शिस्तबद्धपणे दर्शन घ्यावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे। आणि आता क्रिकेट। भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या 4थ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज अजिंक्य रहाणेचा शानदार 127 धावांमुळे भारतीय संघ 334 धावांची मजल मारू शकला। रहाणे यानं 215 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्यानं 127 धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेच्या ॲबर्टनं 5, पीटनं 4 तर ताहिरनं 1 गडी बाद केला। फलंदाजीला मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात अडखळत झाली। भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ टिकाव धरू शकला नाही। पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे सर्व गडी केवळ 121 धावा काढून बाद झाल्यानं भारताला 213 धावांची आघाडी मिळाली आहे। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।